तर आज आहे उत्पत्ती एकादशी। श्री स्वामी समर्थ। 15 नोव्हेंबर 2025 शनिवारी म्हणजेच आजच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी येथे एक दिवा लावा। नक्कीच तुमच्या घरामध्ये प्रगती होईल, मुलांचं भविष्य उज्ज्वल होईल, आपल्या मुलावर कधीही कोणत्या प्रकारचं वाईट संकट येणार नाही। हा उपाय तुम्ही संध्याकाळी करायचा आहे। कसा उपाय करायचा आहे तर एक दिवा लावायचा आहे। तो दिवा कुठे कसा लावायचा ते बघू। तर एक दिवा घ्यायचा आहे, म्हणजे पंती घ्यायची आहे। दिव्यामध्ये आपल्याला 9 लांब वाती तयार करून एकत्र करून लावायच्या आहेत। त्या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे। तर तो दिवा आहे, तो दिवा प्लेटवरती ठेवायचा आहे। त्या प्लेटवरती हळदी कुंकू स्वास्तिक काढून स्वास्तिकवर मुठभर तांदूळ ठेवून त्यावर आपल्याला हा मातीचा पंतीचा दिवा त्यावर ठेवायचा आहे। आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे। आता ही प्लेट आपल्याला देवघरामध्ये असणाऱ्या श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे। देवघरामध्ये आसनावर बसायचं आहे। 16 वेळा आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे। 16 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करत असताना आवर्जून आपल्या मुलांना सुद्धा बाजूला बसवायचं आहे। त्यानंतर मुलाच्या हाताने श्री हरी विष्णूंच्या चरणावरती तुळशीचं एक पत्र घेऊन अर्पण करायला लावायचं आहे। त्यानंतर हात जोडून मनोभावी श्री हरी आणि माता लक्ष्मी यांना प्रार्थना करायची आहे। म्हणजेच माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांना स्मरण करायचं आहे। आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटांना दूर करण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।